नमस्कार मंडळी, बाहेर मार्केटमध्ये ज्या अमूल चॉकलेट आईस्क्रीमच्या डब्यासाठी आपण 200 रुपये मोजतो, अगदी तसंच दाट आणि क्रीमी आईस्क्रीम आज आपण घरी बनवणार आहोत, तेही फक्त 70 रुपयात। विश्वास बसत नाहीये ना? ना गॅस पेटवायची गरज, ना दूध आटवण्याची कटकट, आणि वेळ तर इतका कमी लागतो की विचारू नका। आज मी अशा 4 वस्तू वापरणार आहे, त्यातील 3 वस्तू आपण एकदाच आणून ठेवल्या आणि त्यातूनच आपण 3 ते 4 वेळा आईस्क्रीम सुद्धा त्या वस्तूमध्ये बनवू शकतो। म्हणजेच पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला हे चॉकलेट आईस्क्रीम खावंसं वाटेल तेव्हा तुमचा खर्च फक्त असेल 70 रुपये। आता हे पैशाचं गणित कसं जुळतं आणि मी बचत कशी केली हे मी व्हिडिओच्या शेवटी पूर्ण कॅल्क्युलेशनसह लिहून दाखवणार आहे आणि सांगणार आहे, त्यामुळे पैसा वसूल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जे पहिल्यांदा आईस्क्रीम बनवणार आहेत आणि त्यांनी तर डोळे झाकून बिंदास्त ट्राय करा, कारण मी अतिशय सोप्या भाषेत ही सविस्तर रेसिपी सांगितली आहे। चला तर मग वेळ न घालवता बघूया ही झटपट रेसिपी। पण त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा। तर आता आईस्क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहेत हे 2 साहित्य। तर माझ्याकडे इथे अमूल फ्रेश क्रीम आहे। तर खरं तर तुम्हाला सांगायचं तर मार्केटमध्ये अमूलचे 2 प्रकार मिळतात क्रीमचे। तर एक असते ती फ्रेश क्रीम जी माझ्याकडे सध्या आहे आणि तिचं फॅटचं प्रमाण असतं साधारण 25%, आणि दुसरी असते ती व्हिपिंग क्रीम ज्यामध्ये 30% ते 35% फॅट असतं। माझा तुम्हाला असा सल्ला राहील की जर तुम्हाला एकदम मार्केटसारखं घट्ट आणि छान असं आईस्क्रीम हवं असेल तर शक्यतो व्हिपिंग क्रीमच निवडा। विकत घेताना पाकिट एकदा नक्की चेक करून बघा, त्या पाकिटावर व्हिपिंग क्रीम असं लिहिलेलं आहे का। आणि जरी चुकून तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम आली तर आपला व्हिडिओ आहेच, आपण सांगितलेला आहेच की फ्रेश क्रीमपासून कसं मार्केटसारखं घट्ट असं आईस्क्रीम तयार करायचं, तर ते तुम्ही पाहू शकता। आता ही आहे माझ्याकडे ती 250 मिलीची फ्रेश क्रीम, मला साधारण 70 रुपयाला मिळालेला आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इथं वापरत आहोत मिल्कमेड। तर इथे मी हे नेस्ले कंपनीचं मिल्कमेड वापरते, ते साधारण 380 ते 400 ग्रॅम, ते मला 145 रुपयाला हे मिळतं। आता तुम्हाला वाटेल की हे थोडं महाग आहे, पण याचं गणित खूप सोपं आहे, हे मी तुम्हाला सांगते। आता एवढ्या डब्यामधून आपण 3 ते 4 वेळा आरामात आईस्क्रीम बनवू शकतो, कारण आपण जेवढी क्रीम घेतलेली आहे, ही फ्रेश क्रीम जेवढी घेतली आहे त्यासाठी आपल्याला फक्त पाव कप मिल्कमेड लागणार आहे। म्हणजेच एकदा मिल्कमेड आणलं की पुढच्या वेळी तुम्हाला फक्त क्रीम विकत घ्यायची आहे, म्हणजे तुम्ही फक्त 70 रुपयामध्ये 200 रुपयाचं आईस्क्रीम अमूलचं घरी बनवू शकता। आहे ना फायद्याचा सौदा? तर आता एक सगळ्यात महत्त्वाची सिक्रेट टिप सांगते तुम्हाला। फ्रेश क्रीममध्ये फॅट कमी असल्यामुळे ती आईस्क्रीमसाठी घट्ट होणं गरजेचं असतं। त्यासाठीच आईस्क्रीम करायच्या आदल्या रात्रीच हे क्रीमचं पाकिट फ्रीजरमध्ये ठेवून द्या। फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळं काय होतं, क्रीममधला जो घट्ट भाग आहे तो वरती जमा होतो आणि ते जास्तीचं पाणी असतं ते खाली तळाला बसतं। आता आपण हे पाकिट उघडून बघूया। तर बघा, यातला घट्ट भाग आहे तो एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि खालचं जे पाणी राहिलेलं असेल ते वेगळं करायचं। यामुळे आपलं आईस्क्रीम आहे ते अतिशय सॉफ्ट होतं आणि त्यात बर्फाचे खडे होत नाहीत। आता आपण पुढचं प्रमाण चुकू नये म्हणून त्यासाठी आपण ही क्रीम एकदा वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घेऊया, कारण प्रमाण मोजून घेतलं की त्यानुसार आपल्याला मिल्कमेड किंवा इतर गोष्टी अचूक टाकता येतात। तर इथे बघा, 1 कप ही फ्रेश क्रीम भरलेली आहे, तर हा 1 कप झालेला आहे। आता ही क्रीम आपल्याला व्हिप करायची आहे, पण लक्षात ठेवा आपण फ्रेश क्रीम वापरत आहोत ज्यात फॅट्सचे प्रमाण खूप कमी असतं, त्यामुळे ही क्रीम थोडीही गरम झाली तर ती पातळ होते आणि त्याचं लोणी सुटू शकतं। यासाठी मी एक खास ट्रिक वापरली आहे।
हा जो मोठा बाउल आहे तो मी आईस्क्रीम करायच्या 2 तास आधीच फ्रीझरमध्ये ठेवला होता. बाउल पूर्णपणे थंड झालेला आहे, तर आपल्याला क्रीम पण ती थंड राहते. आता बीटरची मशीन ही सतत चालल्यामुळे ती थोडी गरम होऊ शकते, त्यामुळे बाउलचे पण टेम्परेचर कमी होण्याची शक्यता असते. यासाठी क्रीम शेवटपर्यंत थंड राहावी म्हणून मी खाली एक असं ताट घ्यायचं आणि त्यामध्ये बर्फाचे खडे घेऊन आणि त्यामध्ये थोडं 2 ग्लास पाणी घेऊन त्यावर हा क्रीमचा बाउल ठेवायचा. आता आपण बीटरने क्रीम फेटायला सुरुवात करूया. तर व्हिपिंग क्रीम ही खूप लवकर फुगते, पण फ्रेश क्रीम थोडा जास्त वेळ लागतो. लक्षात घ्या, व्हिपिंग क्रीम ही खूप लवकर फुगते, पण फ्रेश क्रीमला थोडा वेळ लागतो. आपल्याला साधारण 10 ते 15 मिनिटं ही क्रीम नीट फेटून घ्यायची आहे. कदाचित ती व्हिपिंग क्रीमसारखी एकदम डबल किंवा खूप घट्ट होणार नाही. थोडा पातळसरपणा त्यात राहू शकतो, पण काळजी करू नका. 15 मिनिट नीट फेटलं की त्यातली हवा भरते आणि आईस्क्रीम हलकं फुलकं होतं. आता 15 मिनटं आपण फ्रेश क्रीम ही नीट फेटून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता ही क्रीम व्हिपिंग क्रीमसारखी पूर्ण घट्ट झालेली नाही आहे. तिचं पातळ ती तशीच दिसत आहे, पण अजिबात काळजी करू नका, कारण आता आपण यात जे साहित्य घालणार आहोत याला परफेक्ट दाटसरपणा येणार आहे. सुरुवातीला आपण पाकिटातून जी घट्ट क्रीम काढली होती आणि जे पातळ त्यामधले शिल्लक राहिलेले दूध हे आपण साईडला एका वाटीत काढून ठेवले होते. आता ती वाटी घ्यायची आणि त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकूया. आता हे छान मिक्स करायचं, त्यामध्ये एकही गाठ राहता कामा नये. आणि कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे आपल्या आईस्क्रीमला थोडा दाटसरपणा येतो आणि कॉर्नफ्लॉवरमुळे बर्फ तयार होत नाही आईस्क्रीममध्ये. आता मी आज चॉकलेट आईस्क्रीम बनवत आहे, म्हणून मी यात 1.5 चमचा कोको पावडर घालत आहे. 1.5 चमचा हे प्रमाण क्रीमसाठी पुरेसं आहे. जर तुम्ही जास्त पावडर टाकली तर आईस्क्रीम कडू लागू शकतं, त्यामुळे प्रमाणाची काळजी घ्या. आता वेळ आहे चव वाढवण्याची. तर मी इथे नेस्ले कंपनीचं पाव कप मिल्कमेड घेतलेलं आहे. हे मिल्कमेड आपण फेटलेल्या क्रीममध्ये टाकूया. आता त्यानंतर आपण तयार केलेलं कॉर्नफ्लॉवरचं आणि कोको पावडरची पेस्टसुद्धा यात घ्यायची. आता हे सर्व जिन्नस एकत्र करून पुन्हा एकदा 5 मिनिट बीटरने छान भेटून घेऊया. यामुळे सगळं मिश्रण एकजीव होईल आणि तुमच्या आईस्क्रीमला एक छान चमक आणि टेक्स्चर येईल. आता हे आपलं आईस्क्रीमचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे एका डब्यामध्ये काढून घेऊ. आता हे मिश्रण आपल्याला जरी पातळ दिसत असलं तरी हे नंतर छान असं आईस्क्रीम सेट होतं. आता यावरती मी थोडे भाजलेल्या बदामाचे काप टाकून घेणार आहे. आईस्क्रीमवर बर्फाचे खडे जमा होऊ नयेत म्हणून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. डब्यावर झाकण लावण्यापूर्वी त्यावर एक प्लॅस्टिक पेपर किंवा बटर पेपर अशा प्रकारे लावा की तो आईस्क्रीमच्या पृष्ठभागाला स्पर्श करेल. यामुळे आईस्क्रीमवर बर्फाचे थर साचणार नाहीत आणि ते अगदी बाहेर मिळतं तसं मऊ होईल. आता हा डब्बा व्यवस्थित झाकून आपण रात्रभर किंवा किमान 8 ते 10 तासासाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देऊया. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहू शकता आपलं चॉकलेट आईस्क्रीम किती छान सेट झालंय. प्लॅस्टिक पेपर काढल्यानंतर तुम्ही बघू शकता यावर अजिबात बर्फ जमा झालेला नाही. एका स्कूपरने किंवा चम्मचने हे आईस्क्रीम काढून बघा, अगदी मऊ आणि क्रीमी झालेला आहे. तर मंडळी बघितलं ना, जास्त काही खर्च न करता आणि सोप्या पद्धतीत वापरून घरच्या घरी किती यम्मी आणि चॉकलेट लोडेड आईस्क्रीम तयार केलंय. याचा रंग आणि टेक्स्चर बघून कुणी पण सांगणार सुद्धा नाही की आपण हे घरी बनवलेलं आहे. इतकं यम्मी आणि अप्रतिम चव झाली आहे. हे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तुम्ही बाहेरचं आईस्क्रीम आणायला नक्कीच विसरून जाल आणि माझी खात्री आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना विशेषतः लहान मुलांना खुश करा. जर तुम्हाला माझी ही आजची डिटेलमध्ये माहिती आणि रेसिपी मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच नवनवीन आणि पारंपरिक आणि हटकेबाज रेसिपी पाहण्यासाठी आपल्या सुचिताज ग्रँड लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका चविष्ट आणि सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.